आणि त्यामध्ये आपला जो कॉडीचा सारे शेवटचा ज्ञानाचा विस्तार आहे. कोणीमध्ये जी भगवंताने निवडून ठेवले ज्ञान आहे ती ओळी म्हणजे अमृत आहे. आणि ती ओळी अंतःकरणामध्ये प्रस्थापित होती, स्थापना होती. तेव्हा ती ज्ञान परिपूर्ण होतं, अज्ञान संपत. अज्ञान म्हणजे अधोगती आहे. अज्ञान म्हणजे अधोगती आहे आणि ज्ञान म्हणजे सुख संपत्ती आहे. संपत्तीची पण सुखाची, आनंदाची. ही संपत्ती सुखाची नाही, भौतिक दुःखाची. आधी सुख वाटतं पण ते सुख नसतं. म्हणून खरं सुख ते ज्ञानात आहे, संत संगात आहे, ओवीच्या शब्दात आहे, गीतेच्या श्लोकात आहे. ते सुख झालं अंतःकरणात प्रगट व्हायचं असेल आणि मनाचा संबंध व्हायचा असेल, अज्ञान संपवायचं असेल, देहभात करायचा असेल, स्वानंद एक पद मिळवायचं असेल, त्याला स्व म्हणतात, स्वानंद म्हणतात. खरा आनंद म्हणजे स्वानंद, स्वरूपाचा आनंद म्हणजे स्वानंद. देहाचा नाही, पदार्थाचा नाही, नात्याचा नाही, जगताचा नाही, विषयाचा नाही, संपत्तीचा नाही, न संततीचा नाही. आनंद स्वानंद तो भोगावा, अव्यवहार करावा आणि तितक्या पद्धतीत रमावं, आपल्या स्वस्थानी असावं, आत्मसुख भोगावं, वृत्तीला त्यागावं, अवाच्य बनावं, ब्रह्मसुख अनुभवावं आणि देह संबंध संपावं. त्याला म्हणतात माऊलीच्या बोधाचं फल, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरीचं फल. त्यासाठी माऊली अवतार घेऊन हे कार्य केलं. बघा, रामाचा बी अवतार आहे, कृष्णाचा बी अवतार आहे, आमच्या माऊलीचा बी अवतार. पण तो देवाचा आहे, हा संताचा. एवढं कळत नाही आपल्याला. अंधारात आहे आपण, लय अंधारात गडत. एकदाच ते परब्रह्म देव रूपानं आलं, एकदा संत रूपानं आलं. त्याच्यामुळे दोन प्रकारे संतांचे, एक जीव रूपातून संत, एक ईश रूपातून संत. ज्ञानोबा तुकोबा ईश सत्तेतून आहे. आमचे गुरुजी, आमचे महात्मे, माझे महाराज जीव सत्तेतून. आपल्याला कळत नाही तो भाग वेगळा, काय संसाराशिवाय काहीच कळत नाही. देह माझा एवढा कळते, मी देहाची, देह माझा, लेकरू माझं आणि मी लेकराची. एवढंच आपल्यापाशी ज्ञान. याच्या पलीकडे आहे का काही पाठ? नाही माऊली, काहीच नाही. याच्या पुढचा टप्पाच नाही बुद्धीला जायला. न भक्ती पूर्ण आहे, न वेद तर नाहीच आहे, आत्मस्थिती नाहीच आहे, आपली ओळख आपल्यालाच नाहीये, जगाची, देहाची, नात्याची. तुझी ग माहित नाही, माझी ओळख कशाला? मी जी आहे की मी छाया. अवमान म्हणजे खोट्याची ओळख, जगाचा संबंध, अज्ञानाचा कहर आणि दुःखाची लहर. हो माऊली. याची ओळख दुःखाचा कहर आहे, याचा संबंध म्हणजे अज्ञानाची लहर आहे, आणि मी देह म्हणजे पापाचे संस्कार आहे. कारण जिथे बुद्धी जडाकडे जाते आणि उपाधीला पाहते, तिथंच राहते, त्याचा संबंध घेते. सूक्ष्म देह उरतो, स्थूल देह मरतो, जळतो. जळतो तो हा, फिरतो तो कायम राहतं ते अज्ञान आणि बाधित होत ते संताचं अज्ञान. तुमचं काय आहे?
काय फिकर करू नका. तुम्ही अज्ञानासोबत लिंग देतो, दुसऱ्या कालांचे मृत्यूलोकात फिरतोय, कर्म धर्म भोगतोय, पाप पुण्य करते, पुन्हा खाली येते, वर जाते, पुन्हा येते, पुन्हा जाते. हे तुम्हाला माहित नसते, ज्ञान नाही ना. अभिमान नाही याचा, रूपाचा, चमड्याचा. बरं, तिथंच बसा. अवघड आहे ज्ञान म्हणजे, अवघड आहे. ज्ञान म्हणजे ओळी पाठ करणं वय आणि श्लोक म्हणून दाखवणं नाही. बुद्धीचा अधिकार उच्च होणं आणि अंतःकरणाची स्थिती बदलणं आणि देहभाव टाकून आत्मभावात येणं, परमभावाचा अनुभव घेणं, परमात्म्याचा सहवास लाभणं आणि अज्ञानाचा अनर्थ संपवणं, बुद्धिरामात विलीन करणं आणि स्वच जाणीव सतत येणं, देहाची जाणीव बंद होणं, त्याचं नाव ज्ञान. साष्टांग दंडवत माऊली. यासाठी आपण आलो खाली. तिला बोलली, तिला बोलायचं, ती मला बोलली, मी तिला बोलणार, ती माझी बहीण, ती माझी जाऊन, तिला मग कसं खाऊन खा खायसाठी आली तिच्या घरात. अवघडे सांग, सोपं का ज्ञान? नाही माऊली. आंबाचा देह कळते, हा बरं कळू दे. ही माझी बहीण, बरं कळू दे. आम्हाला बाप माय काय कळायचं ते सगळं खोट्यातलं कळतं, पण भगवंत कुठं कळतो? भगवंत कळाल्यावर ते संपत आणि हे कळाल्यावर ते थांबत. हो माऊली. किती दूर आहेत आपण. छोटे मोठे कर्म करतो, तिथेच नाचतो, त्याला बघून हसतो. अगं तू कर्म ते टपरी काय कमाल, कर्मातच नाचती वय मरुस तर नाही. काल दही खाल्लं बघा, खात नाही मी पुढं. म्हणून सांगायचा विषय की ज्ञान जे ऐकतो माऊलींचं, तो घेतो आत राहतो. तो बुद्धीने घेतल्यानंतर तो आत जावा बुद्धीसोबत. तोच म्हणजे वेद. वेद म्हणजे आपलं स्वरूप, आपलं स्वरूप म्हणजे सुख, आणि सुख म्हणजे भगवंताची प्राप्ती, प्रतीती, अनुभूती. मग सांगा, देहाची अनुभूती येते का परमात्म्याची येते? चला बोला. आता झोपी गेल्या का? हा झोपा. नाही माऊली. झोपा. अज्ञानात झोपच आहे. रात्री 3 ही दिवसा ही बरेच झोप तरी पाप पुण्य होत नाही. अर्धा आयुष्य तर देवाने थांबवलं रे बाबा, उपकार रे तुझे. तर झोपेत पाप करत नाहीत, खोटं बोलत नाहीत, भांडणं करत नाहीत. करतात? नाही माऊली, करत नाही. पापाचं बस झाले काय सांगा? हो माऊली. म्हणून आपलं चिंतन होतं ज्ञान आणि अज्ञान. वेदांत शास्त्र येतं, इथं कर्म नाही. इथं उच्च टोक आहे. कर्माला ओलांडून बुद्धी उपासनेमध्ये परिपूर्ण होती आणि भक्तीचा रस घेऊन ज्ञानाकडे जाते. स्वतःला पाहून सुखरूप होती. हे ब्रह्मज्ञानाची रीती. साष्टांग दंडवत. आणि मरुस तर कर्मच लय आवडतं. नाचू नाचू करती बर ती कठीण करावं, पुढे पण जावं. कारण संस्कार त्याचे जास्त आहेत. कशाचे? कर्माचे. आणि कर्म काय करते विचारलं, काय करतं कर्म?
विचारलं कळतं का शिमटीला? सांगा कर्म काय करत? अंतःकरण पवित्र होतं, बुद्धी स्थिर होती, त्याच्या पुढे काही पवित्र नाही. अंतःकरण शुद्ध, उपासना होतात ती पवित्र होती. हे असं त्याला ते अंतःकरणातली पाप केलेले, खोटं बोललेले, लोकांना चढलेलं, मत्सर केला कुणाचा, विनाकारण लोकांकडे भोवई उचलली, लोकांबद्दल वाईट चिंतलं, लोकांचे दागिने साड्या बघून पोटात दुखलं, छोटे छोटे पाप असतात की. हो माऊली. बाकी लोकांचे पोट दुखतं ह्याच बघू हो नाही कळत. हो माऊली. कसं कळेल की? आपले छोटे छोटे पाप जातात त्या कर्मानं. अंतःकरण पवित्र आणि स्थिर होतं उपासनेनं. अंतःकरणाचा बाध होतो ज्ञानानं. परमात्मा प्रगट होतो वेदानं. तो मी कळतोय हे महावाक्यानं. तो मिळतो गुरुच्या बोधानं. त्याचं ऐक्य होतं आपल्या अधिकारानं. मग सांगा कर्मातच ठेवलं तर कसं करा? तांदूळ आणले पिढ्यानेच खाल्ले, भातच करता आलं नाही, पाणीच नाही, भात शिजवायला पाणीच नाही. ती म्हणली तांदूळ आणले. आता खाती कधी? कधी खाती? शिजवायला पाणीच नाही म्हणजे तसं ज्ञानाला अधिकाराचं पाणीच नाही. हो माऊली. आता अधिकार आहे का? नाही माऊली, नाही. म्हणून कर्म आवडतं. अधिकार कमी पडतो, ते आवडत नाही. नुसतं ऐका वाटतं हवा तरी. काही कळ या न कळत, न देणं न घेणं. असं नाही. टप्प्याटप्प्यानं जेव्हा आपण भगवंताकडे जायचं बुद्धीला, पायाला नाही बरं. इकडे धुतात रे धत्र्याचं फुल. बुद्धीनं भगवंताकडे जायचं, तिथं राहायचं, त्याला पाहायचं, तद्रूप व्हायचं, त्याला मोक्ष म्हणायचं. तिनं देहाला पण नाही शिवायचं, अज्ञानाच्या अंधारात नाही रमायचं, खोट्याला नाही बघायचं, आणि तिनं स्वतःच्या पदावरून नाही घसरायचं. परंपरा आत्मस्थिती म्हणतात. हो माऊली. हे साष्टांग म्हणजे रस्ता म्हणजे ज्ञान, बोध, वेद, गीता, ओवी. हे जर बुद्धीमध्ये टाकलं आपण टाकलं ना, तो त्या बुद्धीमध्ये थांबतो. ते बोध, वेद, गीता, ओवी जेव्हा बुद्धीमध्ये आपण ठेवतो, थांबतो, ती बोध रूपानं ओवी थांबते आणि बुद्धी आणि बोध एकत्र होतो. म्हणजे वेद बुद्धीत येतो, तेव्हा देहाचा अभाव तुमचा बाधित होतो. तुम्हाला ते अभाव करणार ते बुद्धीचा अभाव म्हणते वेदांत शास्त्रामध्ये. आत्मसत्ता प्रगट होते, ज्ञानानं मुक्ती हातात येते, जगताची भ्रांती जाती आणि जीवाशिवाची एकता होती. नंतरची भूमिका अलग होती. ही ज्ञानाची रीती ससंवेद्या म्हणतात. ओळख होती स्वतःची, अनुभूती होती परमात्म्याची, एकता होती शिवाची, ऐक्य होतं त्या भगवंताचं. भेद जातो हा देहाचा, निराश होतो अज्ञानाचा, आणि प्रत्यय येतो तो परमात्म्याचा. हो माऊली. हे साष्टांग दंडवत. बापरे वाव. कळायला काय बोलले ते लाट? हॅलो, काय बोलले कळालं? लाटचं प्रेरणा नाही का आज? हॅलो, लाट कशी जाते? ही ज्ञानाची रीती आहे. जेव्हा संत पूर्ण वैराग्यानं आणि तळमळीनं
शिवोतून सांगतात तर ती दीक्षा होती, बुद्धी सावध होती आणि वेदाला घेऊन आत जाते. ओवी म्हणजे वेद आहे, गीता म्हणजे वेद आहे. त्या बोधाला देतात संत महात्मे. ओलीची होई आपली नाही. आणि ओवीचा आणि बुद्धीचा संगम होतो. बोध बुद्धीत राहतो आणि बुद्धीचं भाग्य बदलतं. तिला बोधासोबत राहता येतं, देहासोबत ती राहत नाही, कारण ती ज्ञान आणि बुद्धी आहे. तिला परमात्म्याकडे जायचं, तिला आपल्या पदावर यायचे, तिला सतरूप बनायचे, तिला सोहम मध्ये थांबायचे, तिला देहातून निघायचंय, तिला अज्ञान संपवायचंय, तिला भ्रमणात व्हायचंय, तिला आपल्या पदावर यायचंय, तिला राम बनायचंय. त्याचं नाव नाही. लाखो जन्म कोटी जन्म हे जगाचा संबंध करणारी बुद्धी अनादिकालापासून अज्ञानात थांबली होती आणि जगाला पाहत होती, दुःखाला झेलत होती आणि सुखातून आलत होती, ईश्वराची ओळख नव्हती आणि भ्रांतीमध्ये जगताची स्थिती भोगत होती. अनर्थाची कान होती, वेदाची शान नव्हती, संताची संगती नव्हती, बोधाची संपत्ती नव्हती, ओवीची ओळख नव्हती, श्लोकाची महती माहित नव्हती, म्हणून ती अंधारात होती आणि प्रकाशात. मंदिरात आली बुद्धी, चिन्मय झाली, हरीला भेटली, तिला हरी भेटला, हरीला भेट झाली तिची. की सीमा ज्ञानाची, ती ओळख आहे त्या परमसुखाची, ती दृष्टी अभेदाची आहे, ही भूमिका संताची आहे, ही प्राप्ती त्या परमात्म्याची. कारण चिंतन ज्ञानाचे, चिंता संसाराची असती, चिंतन हरीचं असतं. चिन्मता हृदयाची असती, प्राप्ती त्या भगवंताची असती. ओळख तत्वाची असती, अनुभूती आनंदाची असती, प्राप्ती त्या परमपदाची असते. कळत नाही आपल्याला का संसार जास्त कळतो, का खोट्याकडे मन वळतं, का मी देह वाटत, का अनर्थ होतो, आपण अज्ञानाकडे का राहतो, देहाला माझं का म्हणतो, जडापाशी का रमतो, भगवंताला का सोडतो, विवेकातून कसा बाहेर येतो, अविवेकात का राहतो आणि मी करून दुःख का घेतो, मीचा बात होत नाही, अज्ञान का संपत नाही. मला हरीला ओळखायचंय, हरीला बनायचंय, तिला हरीकडे न्यायचंय आणि हरी पदावरच थांबायचंय, हे पदाला नाही शिवायचंय. मला सन्मुख चिन्मुख हरिमय व्हायचंय, जडाला नाही मला शिवायचं. मला विटाळ नाही करायचा देहाचा. माझी बुद्धी जी हाला सोडली तो विटाळ झाला. हा विटाळ अज्ञानाचा आहे, हा मोह होत्याचा आहे, हा अनुभव दुःखाचा आहे, हा भ्रम अविद्येचा आहे, हा चमत्कार आहे अविद्येचा. म्हणून देहबुद्धी म्हणजे विटाळ आहे. आणि आत्मबुद्धी म्हणजे मोक्षाचं फळ आहे. इकडं अड, इकडं पंडळ. समजून घेत जा की बोध कुणासाठी आहे, आपल्या मुक्तीसाठी आहे. आपलं पाप संपते आणि अज्ञान भस्म होते, मन शांत होते आणि हरिरूप हरीच्या पशी राहते. या पशी राहत नाही मन. ही ज्ञानाची खूण आहे, ही वेदाची शान आहे, हे ईश्वराचं भान आहे की आमच्या आत्म कोण आहे. जिथं आमचं मन थांबलंय
तो थांबणे खरे हरीपशी तो आता आहे. ते तत्वरूप आहे, तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे, तो निरामय आहे, तो एक आहे, तो व्यापक आहे, तो सदा आहे, तो निरूपक आहे, उपमेच्या पुढे आहे. अव्यक्त व्यक्त होणारी जगत आहे. अव्यक्त आहे त्याचा अधिष्ठान आहे जगताचं. ते परमात्मा सुखनिराने ते माझं जीवन आहे. तो माझ्या आत आहे तर मी देहावर काढू. त्याचा माझा संबंध आहे, त्याचा संबंध का घेऊ? तो माझ्याहून अलग नाही, मी अलग का हो? हो माऊली, साष्टांग दंडवत. किती छान येते माऊली. चिंतन नाही, आपली संपत्ती सोबत न्यायची, वाटणी नाही, याच्यामध्ये भांडण नाही, याच्यामध्ये दुरावा नाही, याच्यामध्ये एकता. प्रपंचात दुरावा, जे नातं प्रिय होत त्याच्यात वीज पडत का नाही वीज? हो माऊली. काबर पडवायचं वीज? पैशासाठी, धनासाठी. कुणाचं धन, कुणाचं तन, कुणाचं मन. तन भूताचं आहे, मन वायूचं आहे, धन पुढच्या पिढीचं आहे, भांडण तुझ्या पापाचं आहे. रामकृष्ण हरिताई साष्टांग नमस्कार. खरंच आहे, खरंच आहे. समजत नाही म्हणते बाई अशी वागते हवा सवा. किती वेळ पण परिणाम नाही, भांडण सुरूच, ते सुरूच, मत्सर सुरूच. आणि काय तुझं पुण्य? मग केवळ पाप. आम्हाला मत्सर येतो कुणासाठी? काय तो शुभ्रांत करणं नाही, डाग आहे पांढऱ्या धोत्रावर, काळ्या डांबर अविद्येचा. म्हणून मत्सर होतो समोरच्याचा. सगळं विश्वात्मा मीच आहे, हा अनुभव नाहीये म्हणून द्वेष आहे. म्हणून अधोगती बुद्धी देहावर आहे आणि गुणात आहे, म्हणून मत्सर आहे, भेद आहे. कुठं परमानंद आहे, कुठं परमात्म्याचा संबंध आहे, कुठं मोक्ष साठवलाय, कुठं अज्ञानाला पाठवलंय, कुठं पापाचं गठोडं टाकलंय, कुठं? खरंच अवघड आहे माऊली. खरं कडलं होते. का बरं मत्सर दुसऱ्या मोठ्या व्यक्तीचा? तो पण हरीच आहे ना, मी पण हरीच आहे. मग दोघांमध्ये मत्सर का? वैर का? द्वेष का? भेद का? अलिवरीपणा का? ऐकतीन गीता नीट वा. कशाला अभिमान? कशाला अभिमानात राहते? कशाला मी करून नाचती? ही खरी देह स्थिती. तिथं गीता कळली, देह स्थिती संपली. मऊ व्हायचं लोण्यासारखं, मृदू बनायचं. लोण्याला हात लावा चिटकत नाही आणि त्याच्यासारखं मऊ काही दिसतच नाही जगात. तसं वृत्ती मऊ व्हावी अंतःकरणात. ते तर कठोर आहे. हो माऊली. आहे की नाही कठोर? हो माऊली. मग काय केलं गीतेनं? काहीच नाही, काहीच नाही. वाचन केलं फक्त, पुण्य झालं. तसं कशी खापराला खापर राहिली. तुझ्यात बदल काय सांग बरं बाई? तुझं अंतःकरण लोणी झालं नाही. हट्ट सुटला नाही. द्वेष मिटला नाही. अभिमान टाकला नाही. मग काय केलं तुला? किती पासून काय घेतलंस तू? काहीच नाही. शून्य आहे ना तू. हा, आवळा आवळा झिरो. शॉर्ट बल्ब, प्रकाशच नाही. काढायचा आणि कचरा करून टाकायचा.
शॉर्ट बल्ब तशी बुद्धी शॉर्ट, हो माऊली. कधी करंटच नाही. तसं बुद्धी बोधच नाही, करंट नाही, पंखा फिरत नाही, बोधाचा करंट नाही, आत्मानुभूती येत नाही. कळलं नाही करंट कसं कळलं तुम्हाला? कळायला माऊली. कोणा म्हणतात तुम्हीच बोलतो, अगदी बरोबर आहे. झोपतो, काम करतो. किती अवघडे परिवार, कुठे आपण, कुठं बोध आहे, कुठं वेद आहे, कुठं ज्ञान आहे, कसे संत आहेत, त्यांना आपण कसे आहेत. खरंय माऊली, वाईट वाटतं. खरंच वाटावंच. तर शिल्लक असं तर वाटते, काही शिल्लक आहे तर वाटणं काय हे गट. म्हणून परिवर्तन, बोधानं अंतःकरणाचं परिवर्तन व्हावं, गीतेनं संताचा ईश्वराचा सहवास भोगावा आणि बोधानं ब्रह्मभाव जागा व्हावा. त्याला संत म्हणावं. नाहीतर आलं काय, मेलं काय, गेलं काय, जगलं काय, डूर 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 करायची. काय डूर करते का? काय कळत तुला? कुठपर्यंत आली तू? कोणच्या अध्यापर्यंत गेली का? कोणची होई तुला कळाली? काही नाही ना, म्हणून दूर दूर. तिथे दूर दूर काय कसं कळत? मला काही कळत नाही, आपणच कळतं सगळं. कळतं माऊली. क्षणमात्र विकार होणे, प्रत्येक तिने आकाराला शिवू नये आणि निराकारातून बाहेर येऊ नये. ते आत्मपद असतं, ते ब्रह्मपद असतं, तो ब्रह्मवेत्ता असतो, तो महान असतो. तो आपल्याला स्वतःची जाण घेतो. देहाची जाण बंद होती, वृत्ती निराभिमान होती, अज्ञानाची माती होती, स्वरूपाची स्थिती प्रगट होती, ही ज्ञानाची रीती. साष्टांग दंडवत माऊली. गीता पाठ केले, उत्तर पाठ केलं, काय पाठ केलं तू? बदल नाही ना, काय करू नको पाठ. त्या गीतेला शोधू नको. कशाला नंतर तू बी घाल, तुझ्यामध्ये गीता घाल. आता बरं हा, बरं कुठलं घ्यायचंच नाही गीते तुझं. कशाला लावते हात तिला? कळेल तिला मस्त सवळ्यात, पोवळ्यात शिव नको तिला. त्या संसार थोबड घाल. देहाला माझं मन, कर्म कर. कितीला स्पर्श झाला तर भगवंताचा स्पर्श झाला, बोधाचा स्पर्श बरा. जेव्हा गीता बुद्धीत येते तेव्हा ती रामाला धरून नसते, होती देहाला धरत नसते. देह वाटत नसतो, अभिमान उठत नसतो. परमात्मा भेटलाय, कुठला अभिमान? परमात्मा प्रगटलाय, कुठं देहाची जाण? कुठं सुटलंय? कोणचा अभिमान? म्हणून दूर दूर करायचं नाही संसारात. लोणी व्हायचं. दया, क्षमा, शांती, येथे भगवंताची वस्ती प्राप्ती. विचार सागर मग तुमच्यापाशी येणार सगळं. जरा थांबा, लांब नाही, दिल्ली दूर नाही. हो माऊली. त्याचं सगळं सांगितलंय. साधनच्यात आहे संपत्ती. संपत्ती म्हणजे साधन. अधिकार आहे का अनधिकार आहे? अधिकार कशाला म्हणतात? दोष कशाला म्हणतात? विकार कशाला म्हणतात? अविद्या कशाला म्हणतात? माया कशाला म्हणतात? जगत कशाला म्हणतात? देह कशाला म्हणतात? सगळं आहे. थोडं थांबा, मला हे आवडतं त्याच्यापेक्षा जास्त आवडत नाही. तुमचा अधिकार आहे, तुमचं काय सांगू. हो माऊली, मनातून पाहिजे विचार सागर. मनातून शिकायचा विचार सागर माऊली. हा बेटा, प्रक्रिया आहे का? सुंदर चिंतन करा, अनुवाद करा,
हो माऊली. विषय पूर्ण हृदयात देता आयुष्यात पाकावून यायची. मला ते विचार तुम्ही काय केलं? एका कदाचित मोक्षात थोडस काही एक आलामध्ये आडफाटा तर तुम्हाला भगवंत जवळ घेतो. जन्म देत नाही, एवढी जावं लागत नाही, पुत्र मांजर डुक्कर व्हावं लागत नाही. कंटितेन करा होणे गाढव पुत्रा. तुका म्हणलेले ना, अज्ञान जर टाकलं नाही, ज्ञान जर भेटलं नाही तर तुम्हाला पुत्र व्हावंच लागतं. कंटितेन करा होणे गाढव पुत्रा. गाढव का नाव सांगा बरं? पुत्र का म्हणलं? बाकीचे प्राणी आहेत की भरपूर आहेत की, माकडे आहेत, मोठे प्राणी तर कमी आहेत का? पुत्र का नाव घेतलं? कंटितेन करा. चिंता करूच नका. तुम्ही अज्ञान टाकलं नाही, परमभाव जागा झाला नाही, वेदाकडे गेले नाहीत, अज्ञान संपलं नाही, भक्ती पूर्ण झाली नाही, तुम्हाला गाढव होणं चुकत असेल. पुत्र व्हावंच लागतं, दारोदार फिरावंच लागतं. खरंय माऊली. त्याला आहे का बासुंदी? त्याला आहे का धोंडा खायला, पुरणाची पोळी गरम गरम, चार तूप, ती मज्जा आहे आपली. मजा ऑनलाईन घरी पिझ्झा येते. बाबा ती गाय माहेरची पोळी ऑर्डर केली म्हणजे काय आहे याची पिझ्झा उघड बघू देवर म्हणून कधी बघितलंच नव्हता. तेव्हा तिकडे जाते अभ्यास आणि एक वाजता हरीकडे जाते. हो माऊली. म्हणजे हे जे नाना आहेत ना, प्रत्येकचा आविष्कार ते समजतं सगळं तिकडे गेल्या. कुठं तिकडं म्हणजे कुठं? अध्यात्मशास्त्राच्या प्रक्रिया. त्याचं नाव विचार सागर. सागर का म्हटले? कारण समुद्राचं पाणी जसं कळत नाही तसा विचार तेवढा सागरासारखा व्हावा लागतो आणि मग तो हरिण मिळतो. साष्टांग आले काका म्हणायचे, बाई मी गुरुविन होईल गण, फुकटचा नैवेद्य खाईल ग. ती गुरुविन वर्षभर मंदिर सांभाळती, धुती, देवाची पूजा करती, दिवा लावती आणि मग वर्षाला पुरणपोळ्या एकदा खाती. चला आपण चिंतनात जाऊ. गोवीकडे तुमचा वेळ घेतला तर काही हातात नाही माझ्या. जसं होईल तसं होईल, चिंता करायची नाही. आपण एकच शिकलं. हो माऊली. की द्यायला तर घ्या ना फुकट मध्ये. काय आपल्याला बिल भरायचं का? सांगा बरं, बिल आहे का? नाही माऊली, नाही. का बरंच कशाला बिल भरायचं नाही? हो अनुवाद करायचा नाही. हो दोन्ही वेळा. हो माऊली. चला आता 18वा त्या 18 अध्यायामध्ये आपण आलो 68 ओवी माऊली. आणि त्या तिकडे बरोबर आहे का? 68 ओवी माऊली वरची. बरोबर. म्हणून म्हणजे काय? ते सप्तशती सांगितलं ना. सप्तशती गीता म्हणजे 700 श्लोकाची भगवती. ती सप्तशतीनं संहार केला चंडमुंडाचा आणि देवाला सोडवलं संकट काढ देवाचं. कुणी? त्या जगदंबेनं, आदिशक्तीनं. ती आदिशक्ती भगवती म्हणजे ते देवाची शक्ती आहे. आणि ही गीता म्हणजे ही पण भगवतीच आहे. तिनं त्यानं चंडमुंडाला मारलं आणि ह्या 700 श्लोकाच्या भगवतीनं मोहरूपी महिषाला मारलं. हो माऊली. म्हणून मग आता काय? त्याने मोहर महिषाला मारलं. कुणी? 700 श्लोकाच्या माता भगवतीनं गीतेनं. कुणाला मारलं? मोहरूपी महिषासुराला. मग काय झालं पुढं? मनोनी. काय होतं मनोनी? पुढे आहे का आता? म्हणे काय वाचा, मनानं, कायानं आणि वाचेनं ज्ञानेश्वराचं चिंतन केलं.
जो सेवक होईल येचा, त्या ज्ञानेश्वरीचा जो सेवक होईल कशानं? मनानं सेवा करेल, कायेनं सेवा करेल, वाचेनं वाचन करेल. अशा रूपानं जो सेवक होईल कुणाचा? माऊलीचा, ज्ञानेश्वरीचा. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. कायेनं वचानं मानेनं आपण सेवक झालो ज्ञानेश्वरीचा, गीतेचा, तर आपल्याला स्वानंद चक्रवर्तीचा राजा म्हणजे जसं सगळं राज्य राजाच्या हातात असतं, त्याचा ताबा असतो आणि तो सगळ्या जगात मेन असतो, तसा तुम्ही सगळ्या जगावर महान होता. राजा चक्रवर्ती स्वानंदपतीचा राजा बनला तो जगाचा. पण हा राजा कोणाचा? स्वानंदाचा. म्हणजे काय? स्वचा स्वला आत्मस्वरूपाचा आनंद बुद्धीमध्ये प्रगट झाला आणि त्या परमपदावर गेली आणि स्वतःला त्या आनंदामध्ये ती बुडाली, आनंद घेत राहिली. कोणामुळे? तिने सेवा केली, माऊलीची वाचन केलं, नाना रूपाने सेवा केली, सेवक झाली ती. म्हणून तो तिला काय केलं माऊलीनं? स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी राजा. चक्रवर्ती म्हणजे राजा. कोणाचा? स्वानंद साम्राज्याचा. स्वानंद म्हणजे काय? स्वतः स्व. माझ्या स्वरूपाचा जो स्वरूप आहे, माझं रूप आनंद रूप आहे, त्या आनंदाचा जो भोग आहे तो परमात्म्याचं मिलन आहे. बुद्धीचं परमात्म्याशी मिलन झाल्यानंतर तो परमभाव जागा होतो आणि ईश्वराचा बुद्धीशी संयोग होतो आणि तो आनंद भोगता येतो. तिथे देहभावा संबंध नसतो, वृत्तीचा विलय असतो, अज्ञानाचा नाश असतो, बुद्धीमध्ये आत्मप्रकाश असतो आणि तो आनंद प्रगट असतो, तो स्वानंद असतो. तो स्वानंद कधी मिळतो? तर माऊलीची सेवा केल्या, मनानं कायेनं वाचन. किती छान माऊली, किती सुंदर शांत बसतो का बळा आपण? बाई 12पर्यंत कुत्र्याचं काम करती, पळती पळती पळती, पोटात भूक लागती, खायला वेळ नसतं. त्याच्या पुढे नाच, त्याच्या पुढे नाच, त्याच्या पुढे नाच, त्याच्या पुढे पुढे, त्याच्या पुढे पुढे पोट हलवा. मग कुठं आग पडते पोटात, कुठे मस्ती पुन्हा. वाचन, मी वाचन करते, करू नको मान, करूच नको एवढं मरणांत कष्ट करून देहाला झिजून आणि तिथं सगळं व्याकुळ झालीस. आता होती आली काय माती कळत का तुला? वय काय पाठ उठकी किल्ला चटरला दिवाला आयुष्याचं तर करकी. तसं नाचते ना संसारापुढी माकडासारखी, तसं आता ते थांबाव. स्वतः जाग पहाटे 3ला उठ, मर स्वतःसाठी. पोटात आग पडलेली असती, काम असतं, शरीर थकलेलं असतं, बुद्धी फाटून घेतलेली असती, मन मिटलेलं असतं आणि आता पोती असती. प्राण कासायचा असतो अन्नासाठी, किती पोती. काय कळतं मग? काय कळत? काहीच कळत नाही. मग परिस्थिती आहे मग. आणि आयुष्य घातलं मातीत, स्वतःला डुलती चांगलं म्हणती. 3ला उठ, पर झोप, तुकडे करून खाऊ दे ह्यांच्या बाई लावून. कितीपर्यंत आयुष्य त्याच्या घराला आणणार? संपतच नाही ते. हे झालं की एक, पट्टे झाला की ते मंदिर नाही. मंदिर काय झालं म्हणायचे आमचे महाराज, म्हणायचे गुरुजी सांगायचे, चिंतनाचं आयुष्य तुमच्या आयुष्यात तुमचे वजा होत नाही. ते काल थांबलेला असतो. तुमचा एक घंट्याचा काल त्या प्रारब्धातून वजा होत नाही, कधीच नाही. कारण काल थांबतो, एवढी पावर आहे चिंतनाची. अक्कल आहे का कवडीची तरी? ऐकलं आम्ही की तुमचं आयुष्य तिथे थांबल्या जातं, तो काल तुमच्यापासून बाजूला होतो, तो काल त्याला भीतो. काय सांगावं तुम्हाला? मरुस्त प्रपंच. अरे सगळं शरीर स्क्रू ढिले झाले, सगळे गुडघे मुडघे
पाठीचे कमरे मनके सगळं केलं तरी पण वजन आहे डोक्यावर त्याच. देवा काय कळत होती त्या बाईला. बसता येणं पाठ दुखती, गुडघा मांडी घालत्यानं गुडघा दुखत आहे. तो तिला काही समजत नाही, हैराण झालेली असते दुःख सहन करून करून करून. आणि हातात पोती घे, तिला उपचारला, मग घे हातात पोती आणि मग शांत मनाने वाच. मग कळत असते कळत काहीतरी. असं घातलं आयुष्यात मातीत झाला आमचं काय चाललं. विद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके. मग काय होत, सानंद साम्राज्याचा चक्रयुग झाला, राजा झाला. मग तो काय करतो, अविद्येचा तिमिर रोखे. त्या अविद्येचा तिमिर त्याला काय करत नाही, रोखे संपतो. ती बुद्धी त्या अविद्येकडे जातच नाही, सोडून देते. विद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके. म्हणजे सूर्याला जिंकायची ताकद येते म्हणलेली अर्थात त्या शब्दशा काय कळते हो नारायणा. सूर्याला जिंकायची ताकद तितकंच का, पुढे काही नाही का. म्हणजे सांग की पुढे काय आहे ते. सूर्य हा जड प्रकाश आहे, त्याला फक्त जग दाखवता येतं खोटं, आणि आत्मप्रकाशात परमात्मा मिळतो मोठा व्यापक. सूर्य खोटं दाखवतो आणि आमचा आत्मा परमात्म्याची भेट झाल्यावर ईश्वर दाखवतो, तो ज्ञान खरं दाखवतो. कळतं का पैजा जिंके. आणि मी वाचली आणि वही पाठ केली. सांगतो तुम्हाला, उत्तर तिकडे भिंतीला करून सांग, आम्हाला तर सांग, आम्ही पाठ केलं. काय तुला आम्ही लिहिलं, मला काय सांगते, तुला कळाले का सांग, ज्ञान मिळालं का सांग. सूर्य पैजा जिंके म्हणजे अविद्या तिमिर रोखे. अविद्येच्या अंधारामध्ये हे भावाची उत्पत्ती होती, पण अविद्येचा तिमिर प्रकाश बंद झाला, आत्मप्रकाश चालू झाला, त्याचा काळोख गेला, अज्ञान गेलं, देहभाव गेला, जगत भाव गेला, अविद्याची माती झाली, अज्ञानाची वृत्ती आली, परमात्म्याची ओळख झाली, वृत्ती ईश्वरा समाविष्ट केली. अज्ञानाचा तिमिर रोखला, अज्ञानाचा पगडा आम्ही भस्म केला, त्याला भस्म केलं मायेला. त्याला बाजूला मला जायचे हरीच्या भेटीला, असं बुद्धी म्हणती अविद्येच्या अंधाराला, म्हणजे देहाच्या संबंधाला. सुंदर माऊली. मला जायचं नाही इकडं, जात नाही ती. कर्जेमध्ये बोध असत, ह्यामध्ये वेद असत, मन प्रवीण असत, गहन असत, तिला भगवंताचं ध्यान असत, ती ईश्वरामध्ये तल्लीन असते, तिला देहाची जाणीव नसती की आमचे ज्ञानाची शक्ती. कळतं का माती ते विचाराने बोलते तुम्हाला, कारण ते गुंडाळून ठेवते. किती बोला, तुम्ही नारळ पाणी पाठवतो का काय, बोला पाणी प्या नारळाचं मग ताकद येईल. इथं तर गरडच करते, ते बोलती छाया दगड घालती, दोंडे घालते, दोंडे दगड नाही. आता नाही माऊली, प्रेरित आवडत नाही की जास्त प्रपंचात तोंड घालून नये, अति करू नये संसार. एक लिमिट असावं, वयाची मर्यादा असावी, मग परमार्थात आयुष्यवान त्याच्या प्राप्तीसाठी जगावं, ते बुद्धीला त्यागावं, परमात्म्याला ओळखावं आणि वेदामध्ये राहावं, ईश्वराला पाहावं, तत्वमय व्हावं, त्या सुखामध्ये रमावं, आत्मसुख भोगावं, हे त्यागावं. त्याला रामपद म्हणावं, त्याला रामाची ओळख म्हणावं, रामाची प्राप्ती म्हणावं, की जिची स्थिती देहस्थिती संपली, जगातून बुद्धी बाहेर आली, बोधानं किमया केली, साधूची संगती झाली, आत्मप्रतीती आली, अविद्या तिमिर रोखे. खूप छान माऊली, किती सुंदर आहे माऊलीची वाणी. खरंच. आणि आपलं काय सुंदर आहे,
काय सुंदर आहे बरं, सांगा बरं. काहीच नाही माऊली, काहीच नाही आपल्याकडं. बरं, आपल्या घडीत घड्या घडीत घड्या, कसं वागावं, कसं बोलावं, कसं नात्याला जपावं, हे बी अक्कल नाही. ज्ञान होईल बाई तुला. अरे देवा, व्यवहार नीट करता येणं परमार्थ झिरपण. अहंकाराचा कोर्टा मोडून बोलून सांगितलंय की जे अहंकाराने तुम्हाला नाचतो ना बोटावर, त्याला मोडायचे, मन हरीकडे धाडायचे, लोण्यासारखं बनायचे. मग कठोर नाही, मी वागल तेच खरं. मग आकडे कुठलं? तू वागल म्हणजे काय? तू वेडेस का? कोणी तू? अविद्येनं भरलेली बुद्धी तुझी, इंद्रियामध्ये विकार, इंद्रिय वाटलेले विकारानं, मोह मनामध्ये पेटलेला आहे, अंधार अंतःकरणात अविद्येचा दाटलेला आहे. कोण आहे का तू? अनादिकालापासून देहभावामध्ये जे जीव आहे त्याला स्वतःची किवीनं तो देहाला माझं म्हणतोय, जगाला खरं म्हणतोय, विषयाला भोगतोय, वासनेला वाढवतोय, वासना थांबते ते अज्ञान संपला. बुद्धी देहात निघाली, अज्ञान संपलं. ती रामाकडे चालली, रामाला पाहिली, ती रामरूप पाहिली. अंतःकरण रामाकडे चाललंय, यमाकडे नाही, रामाकडे. अंतःकरण रामाकडे जाणार वेगळं आणि अंतःकरण यमाकडे जाणार वेगळं. तो आहे जो जीव यम नेतो आणि जो जीव राम होतो. दोन जीव आहेत, एक राम होतो आणि एक यमाकडे जातो. सांगा, आहे का चुकलं माझं? बोला चला. नाही, बरोबर आहे माऊली. नाही माऊली, बरोबर. एक जीवाला राम यम नेतो काढून आणि एक जीव परब्रह्म होतो. तिथे यम येतो का? तिथं यम येतो का? नाही येत माऊली. तो जीव त्याला न्यायला उठतो का? नाही माऊली. एवढं कळून बी पुन्हा देवा एवढं कळून दूर 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 करायची, घमंड दाखवायची. अरे राम, पाण्यासारखं थंड गोड बना की शांत करणं होईल. हे भावाने देहा संबंध मनाचं, तिथे अविद्याची बनत आहे. पण ती कधी मरती? ब्रह्मविद्येने. कधी संपत्ती? ती अविद्या, ते अज्ञान, ती वृत्ती, तो विकार, तो संबंध, हे संपायला ज्ञान आत गेलं पाहिजे. मनानं रामाला जाणलं पाहिजे, मनानं देहाला सोडलं पाहिजे, मनानं परमात्म्यापाशी थांबलं पाहिजे आणि तो कुठं आहे त्याला कळालं पाहिजे आणि त्या रामापाशी त्याला जागता आलं पाहिजे. हो माऊली. जाता येतं का रामापाशी? म्हणाला रामाला पाहणं त्रिपुटी आहे आणि राम होणं त्रिपुटीचा वाद आहे. हो माऊली. मी पाहिलं, पाहणं म्हणजे रामाची ओळख नाही. पाहता पाहणे दोरी सारुनिया सारुनिया, पाहता पाहणे दुरी. सांगा बरं, या बघ मी थांबते. सांगा, काय सुंदर आहे अभंग. सांगा बरं, अभंग कोणचा अभंग आहे? मला सांगितलं ना पुष्कळ, ऐकलंय. सांगा बरं, बोला. अवघा रंग एक झाला. पाहता पाहणे दुरी सारुनी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ही ज्योत आहे, तिची निज ज्योत म्हणजे आत्मस्वरूप आहे. ते साकार
आम्ही दोघं एकच आहे, जीव शिव दोन नाही. म्हणून ज्ञानदेव बोलले, ज्योतीची ज्ञानदेव माने, ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विठेवरी विठेवरी. खूप सुंदर माऊली साष्टांग. त्याला बघायचं असेल ते विठेवर आलाय, परब्रह्म साकारलाय, पण त्याचं रूप निराकार आहे, ते आत आहे, ते ज्योत आहे, त्याचं निज रूप आहे, ते पण आतच. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची आत्मज्योत आहे, ती निज ज्योत आहे. आत्मरूप म्हणजे निज आहे, पण आत्मरूप म्हणजे निरूप आहे. ही ज्योतीची ती मोठी ज्योत आहे, ही छोटी ज्योत आहे. हा जीव आहे तो शिव आहे, पण दोघं ज्योतच आहे. उपाधी बंधच आहे, संबंध सदाच आहे, आकार बाधितच आहे, निराकार सततच आहे. हा माझा हरी माझ्या सोबतच. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर. साष्टांग कोटी कोटी प्रणाम. खूप लांब आहे, खूप लांब माऊली. ज्ञानदेव म्हणे अभंग माऊलींचा. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत, ती ज्योत छोटीच, ती निज, ते पांडुरंग परब्रह्म वैकुंठातून खाली आले, भक्तासाठी उभा टाकले, पण त्याचं रूप ज्याला कळाले ते परब्रह्म म्हणजे पांडुरंग परब्रह्म. परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. त्याला परब्रह्म म्हटले, कुणाला? पांडुरंगाला. व्यंकटरमणाला परब्रह्म म्हणलं नाही, ते मला सांगायचं नाही. परब्रह्मलिंग आहे ते, आत्मलिंग आहे ते, प्रत्येकाचा आत आहे. तो विठेवर आहे असे पांडुरंग सांगितले पुराणा भजा वारकरी लोकाला. म्हणजे पांडुरंग परब्रह्म लिंगम म्हणजे पांडुरंग. हो माऊली, किती छान. साष्टांग दंडवत. खूप सुंदर. किती सांगता माऊली, बापरे. कळत नाही, आपण खूप सुंदर. खूप तुम्ही असो आम्ही असो, आपण आयुष्य असं टाकले पाण्यात. माऊली तुम्ही नाही हो. तुम्ही नाही, आम्ही. आमचं तर का तशा आम्ही नीट बसा मामी, तुम्ही तशा आम्ही नीट बसा मामी. काय आता अभ्यास कमी झालाय, मुलांना त्रास दिलाय, ऐकते 3 तास 2 तास कंटिन्यू 2-3 तास असत, तुमच्याकडे 1.5 तास माझ्या माऊलीच्या ज्ञानाचा, सत्संग सोहळ्याचा, माझ्या साधकाच्या भेटीचा एवढाच वेळ. कधी साधकाला पाहिजे, कधी भेट घेईल, कधी कडे साथ घ्याय शेवटचं होईल. माझ्या माऊलीला ह्या खुशी कशाने एवढं. सध्या अभ्यासावर जास्त फोकस नाही, घंटा मिनिटे होते पण जास्त नाही, 2 तास. तुमच्यापासून 1.5 तास, त्यापासून 1.5 तास, 3 तास ते 2 तास, 8-9 घंटे पाहिजे. सतत किती आयुष्य राहायला माहित नाही. आपले 10 सतत असावे, संसार आता बंद असावा. नाही बाबा रिकामी बंद मध्ये बाबा, आपण तर त्याला चुरगळा पुस्तवा पेकले, देवाने सगळं व्यवस्थित लावून दिले. आपली घडी पटपट नाही, भणभण नाही, कोच्छ नाही, ताण नाही, वटा नाही. त्या भगवानाने चमचा सगळं भगवंताला थांबव. हे सांगितलं तू ये माझ्याकडे ये, वटा म्हणतात लोकेश लोक सूर्याते पैजा जिनके ऐसे प्रकाशिले गीता में से राये श्री कृष्ण ते प्रकाशिले. उद्या सांगते बाबा, तसा प्रकाशिले चांगला लिहायला लागते. तर टाइम झाला, मारू नका बाबा, नका गरीबाला आता आणतात. नाही माऊली, काय म्हणता माऊली आज नाही माऊली. प्रकाशिले श्री कृष्ण गीते बाबू, प्रकाशिले गीता में से
राही श्रीकृष्ण म्हणजे श्री गुरुदेव तुकाराम. ते शब्दात नाही बघ. सांगत